सो ऍक्च्युअली सी प्रोग्रामिंग मध्ये मी तुम्हाला आधीच लिहून दिलं होतं की आपण काय काय शिकणार आहोत. लेट अस स्टार्ट बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. डिसिजन मेकिंग, array, function आणि स्ट्रक्चर्स. मी आधीच सांगितलं सी लँग्वेज एका दिवसात शिकला जातच नाही, नॉट पॉसिबल. आणि कोणी तुम्हाला एका दिवसात सी शिकवून देत असेल तर तो कसा शिकवत असेल हे तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे. बिकॉज नाव यू आर इंजिनियर्स, यू आर ग्रोन अप. तुम्ही लहान नाहीयेत, तुमच्याकडे विचार करण्याची आणि बरोबर का चूक समजून घ्यायची क्षमता आहे. तर कोणी सांगत असेल मी एका दिवसात शिकवतो तर रामराम करायचं त्याला आणि आपला रस्ता पकडायचा आणि त्याला त्याचा रस्ता पकडायला लावायचा. मी पण तेच सांगतो की एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाहीये. आपण ह्या दिवशी ह्या वर्कशॉप मध्ये या 3 तासामध्ये फक्त बेसिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जे मोस्टली मुलांकडे नसतं. मुलांची डिग्री होऊन जाते पण त्यांना प्रोग्रामिंगच्या बेसिक्स माहितीच नसतात. त्यासाठी मी हे घेतलंय आज. प्रोग्राम लिहितात, लिहून टाकतील, कम्प्युटरवरती एक्झिक्यूट करून टाकतील, पण तो प्रोग्राम कसा लिहिला जातो, तो कसा काम करतोय, हाऊ इट इज वर्किंग, व्हॉट इज द मेकॅनिझम, नाही माहित राहत मुलांना. प्रोग्रामिंग म्हणजे फक्त पाठांतर करून करून लिहिणं नव्हे. इट इज नॉट लाईक दॅट. So for that purpose, I am going to teach you that what is programming, how the program is working in our computers. ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत या सगळ्या बेसिक गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत. नाउ दिस इज जस्ट द टॉपिक्स विच वी आर गोइंग टू कव्हर इन दिस वर्कशॉप. प्लीज यू कॅन नोट इट डाऊन इन युअर नोटबुक्स. नोटबुक्स घेतल्या असतील, साध्या रफबुक घेतली तरी चालेल, पण नोट डाऊन करा 100%, बिकॉज यू विल नॉट गेट. तर लेट अस कंटिन्यू, पुढे जाऊयात. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम द बेसिक एकदम. की मला सांगायचं कम्प्युटर सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच जणांकडे कम्प्युटर असेल, घरी असेल किंवा कॉलेजमध्ये तर कम्प्युटर तुम्ही आतापर्यंत यूज केलेच असतील. हा कम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, हे तर नक्की, हे तर सांगण्याची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, पण हा खूप कामाचा आहे. विदाउट कम्प्युटर्स वी कॅनॉट इमॅजिन where will be the world. कम्प्युटर समजा गायब करून टाकले जगातले सगळे कम्प्युटर्स, तर आपण विचार पण नाही करू शकत हे जग कुठे असेल. जगातले सगळे कम्प्युटर्स गायब केले तर आपण 100 वर्ष मागे चाललं जाऊ. परत प्रगतीच्या बाबतीत 100 वर्ष मागे चाललं जाऊ, विचार करा. So the computer is the most important thing in the human being's life. खूप महत्वाचा भाग झालाय हा आता आपल्या आयुष्यातला, आणि याच्याशिवाय आपण विचार करू शकत नाही. कुठलीही गोष्ट असू द्या, कम्प्युटर आणि प्रोग्रामिंग तुमच्या आयुष्यात असतेच. मोबाईल वापरताय तुम्ही, मोबाईल मध्ये काय अँड्रॉइड आहे, कुठून आलं, प्रोग्राम केलेला आहे, बनवलाय ना, वरून टपकलाय का असा, देवाने तथास्तु केलं आणि अँड्रॉइड पडला का, नाही, प्रोग्राम केलाय, बनवलाय. कोणी बनवलं? प्रोग्रामर्स, द कम्प्युटर इंजिनियर्स, द IT, द सॉफ्टवेअर इंजिनियर्स. तुमच्या घरामध्ये टीव्ही आहे, तुमच्या घरामध्ये टीव्ही असेल तर त्याच्यामध्ये सर्किटरी मध्ये पण प्रोग्राम्स आहेत, बिकॉज ऑटोमॅटिक सगळे थोडी होत आहे, प्रोग्राम्स असतात.
वॉशिंग मशीन असेल, डिजिटल वॉशिंग मशीन, त्याच्यामध्ये पण प्रोग्राम्स आहेत. कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असू द्या, सगळ्या मध्ये प्रोग्राम्स असतात. मग कोणी बनवली ती प्रोग्राम्स? द सॉफ्टवेअर इंजिनियर्स, द कम्प्युटर इंजिनियर्स. मग म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये काय शिकायचंय आपल्याला? प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग शिकायची असते. बऱ्यापैकी मुलांना शेवटपर्यंत कळत नाही, पास आउट होऊन जातात. जेव्हा इंटरव्ह्यूला जातात, अरे बापरे, प्रोग्रामिंग शिकायची राहूनच गेली. मार्क मिळवलेले असतात 90%, 95, 99%, पण प्रोग्रामिंग शिकलेली नसते आणि म्हणून पुढे भविष्यात त्यांना नोकरी मिळण्यामध्ये खूप अडचण येते आणि मग तेव्हा रडत बसतात. अजिबात रडायचं नाही. वेळ अजून गेली नाहीये तुमच्याकडे, तुमच्याकडे वेळ आहे. आजपासूनच सुरुवात करायची अभ्यासाला आणि आपण करूयात ना आता सुरुवात. कालच्या ज्या विद्यार्थ्याने आजही जॉईन केलं असेल, सो लेट अस स्टार्ट अगेन फ्रॉम द बेसिक कन्सेप्ट व्हॉट इज प्रोग्रामिंग. यू कॅन अगेन फक्त ऐकत राहा, बंबार्टमेंट तुमच्या डोक्यामध्ये जाऊ द्या, तोपर्यंत तुम्ही मग परफेक्ट होणार नाही, एक्सपर्ट होणार नाही. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत आज, त्यांना तर सांगणं गरजेचंच आहे. So there are lots of questions. What is programming? What are programming languages? असे असंख्य प्रश्न असतात. ह्या प्रश्नांची उत्तर तुमच्या जवळ असायला हवीत. तुमच्या जवळ असायला हवीत. मी सांगितलं ना, मुलं पास आउट होऊन जातात, पण त्यांना बेसिक गोष्टी कधीच माहिती नसतात, बिकॉज ते अशा पद्धतीने शिकलेले असतात की त्यांना फक्त काय माहिती असतं की प्रोग्राम आला की प्रोग्राम बघायचा, प्रोग्राम पाठ करायचा, कम्प्युटरवरती टाईप करायचा, एक्झिक्यूट करायचा आणि नाचायचं की मला प्रोग्रामिंग यायला लागली. तसं नाहीये. नुसतं बघून बघून किंवा पाठ करून करून प्रोग्राम जर तुम्ही लिहित असणार तर तुम्ही प्रोग्रामर नाहीये, तुम्ही फक्त पाठांतर करणारे आहेत. आणि मग कसं काय भविष्यात तुमच्या पायावर तुम्ही उभे राहणार? एक साधं एक्झाम्पल देतो की मला सांगा, माझ्या घरामध्ये माझा टीव्ही खराब झाला, तर मी टीव्ही रिपेअर करायला कुणाकडे जाईल? ज्याला टीव्ही रिपेअर करता येतो. सिंपल. बरोबर की नाही? किराणावाल्याकडे घेऊन जाईल काय माझा टीव्ही रिपेअर करून दे? ज्याला रिपेअर करता येतो त्याला घेऊन जाईल. माझ्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, अचानक घरातला फ्यूज उडून गेला, शॉर्ट सर्किट झालं, मी कोणाला बोलवणार? इलेक्ट्रिशियनला. बरोबर की नाही? कम्प्युटर इंजिनियर काय करेल तिथं? इलेक्ट्रिशियनला. का? त्याला येतं. मग मी घरामध्ये लाईट वापरतो, फॅन वापरतो, म्हणजे मी इलेक्ट्रिकल इंजिनियर नाहीये. बरोबर की नाही? वापरतो आपण सगळे, आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहोत का? नाही, बिलकुल नाही. खराब झालं की मी इलेक्ट्रिशियनलाच बोलवणार किंवा एखाद्या इलेक्ट्रिकल इंजिनियरलाच बोलवणार की बाबा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दे मला. मी बाईक चालवतो म्हणजे का मी मेकॅनिकल इंजिनियर झालो का रे? वाटतंय तुम्हाला मी बाईक चालवतो म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर होऊन गेलो का? नाही, चालवतो पण मी मेकॅनिकल इंजिनियर नाहीये. समजा ती बाईक बंद पडली रस्त्यामध्ये, अचानक बंद पडली, मला सुधरवता येईल का? खराब झाला, मेजर फॉल्ट झाला, मला सुधरवता येईल का? नाही, मेकॅनिकल इंजिनियर थोडी चालवतो मी, पण मी मेकॅनिकल इंजिनियर नाहीये. पण एक व्यक्ती आला तिकडनं चालत चालत, पण सर काय झालं म्हणे. म्हटलं अरे माझी गाडी खराब झाली. 2च मिनिटात गाडी चालू करून दिली आणि निघूनही गेला. मग मी विचार केला कोण असेल हा? तुम्ही म्हणणार सर गॅरेज वाला. अरे नाही रे,
ती गोष्ट बाजूला ठेवा ना, थोडा आपण पॉइंट वाईज बोलूयात ना. गॅरेजवाला एक बाजूला ठेवा की कोण असू शकतो, बिकॉज गॅरेजवाला जर मग तो काळा शर्ट कपडे कपडे एकदम डागडूग राहिले असते, एकदम छान सज्जन माणूस होता, सूट बूट घातलेला होता, मला वाटलं यार हा मेकॅनिकल इंजिनियर असू शकतो का, त्याला जमलं ना. आपल्याला कळत नाही गाडीमध्ये कुठे फॉल्ट झालाय, त्या व्यक्तीने 2च मिनिटात सोडून दिला, म्हणजे तो 100% मेकॅनिकल इंजिनियर असेल, बरोबर की नाही. उद्या मी प्लॉट घेईल समजा बर का, घेईल नाही बर का, सध्या महागाई चालू आहे आता, पण समजा जाऊन सांगा आमचे सर मोठा प्लॉट येत आहेत, समजा मी उद्या प्लॉट घेतल्यानंतर मला घर बांधायचंय, रात्रभर मीच बसून जाईल का तिथं सिमेंट पिटा घेऊन घर बांधायला, मी का सिव्हिल इंजिनियर आहे का. कोणाला बोलवणार सिव्हिल इंजिनियरला. आता तुम्ही म्हणा सर काय चालू आहे एवढं रामायण, हो काही मुलांना वाटतं बरं का, काही मुलांना बोरिंग वाटतं, पण मी पॉइंट वाईज जातो आणि मुळापासून शेंड्यापर्यंत घेऊन जातो पोरांना, म्हणून तर माझी मुलं एक्सपर्ट असतात. मग आता सांगा काय पॉइंट होता. आता पॉइंट ऐका ना, आतापर्यंत जेवढ्या मुलांनी प्रोग्रामिंग केली असेल, प्रोग्रामिंग लिहिली असेल, कम्प्युटरमध्ये एक्झिक्यूट केले असेल, त्यांना सांगतो आता, प्रोग्राम नुसता लिहून टाकायचा, बघून लिहा किंवा पाठांतर करून लिहून टाका आणि कम्प्युटरमध्ये एक्झिक्यूट करून टाका, तुम्ही कम्प्युटर इंजिनियर झालात का. नाही बर का. कोण असेल मग कम्प्युटर इंजिनियर. तुमचा लिहिलेला प्रोग्राम तिकडनं आलेल्या एका व्यक्तीने 5 मिनिटं बघितला आणि सगळा एक्सप्लेन करून दिला, प्रोग्रामच्या पहिल्या लाईन पासून शेवटच्या ओळीपर्यंत एक एक कोड तुम्हाला एक्सप्लेन करून दिली की ही लाईन का लिहिली गेली, या लाईनने काय होणार आहे, या लाईनने काय होणार आहे, हा प्रोग्राम कसा काम करणार आहे, each and every mechanism and logics he explained you in 5 minutes. Then I thought, yes, he is a computer engineer. येते लक्षात तुम्हाला. हा फरक सगळ्यात मोठा फरक आहे. हा लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये कायम आता हा रुजवून ठेवा की प्रोग्राम फक्त बघून बघून लिहून एक्झिक्यूट करणे म्हणजे प्रोग्रामर नाहीत. You should be able to explain your programs thoroughly. Then and then only you will become a successful computer engineer one day. मुलांना फक्त सवय लावून ठेवलीये, कॉलेज म्हणा किंवा क्लासेस म्हणा, छोटे छोटे प्रोग्राम्स देऊन देतात, मुलं 5 मिनिटात पाठ करून घेतात, मुलं एक्झिक्यूट करून टाकतात, इव्हन एक्झिक्यूट झाल्यावर नाचायला पण लागतात मुलं, अरे मला यायला लागलं, मी झालं कॉम्प्युटर इंजिनियर. किती म्हणजे फसवेगिरी आहे त्या पोरांची. बिचारे ते नवीन असतात, त्यांना माहिती नसतं, पण हे शिकवणारे असे शिकवतात आणि ते शिकतात तसेच, आणि त्यांना शेवटपर्यंत कळत नाही की प्रोग्राम फक्त लिहून एक्झिक्यूट करलं म्हणजे काय प्रोग्रामर नाही बनत. तर आपल्याला प्रोग्राम समजून देता यायला पाहिजे प्रत्येकाला. लेट मी व्हॉट इज प्रोग्रामिंग, what are programming languages. Even there is also one question, why they are called as languages. त्यांना लँग्वेजेस का म्हणतात. मग असे असंख्य प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नांची उत्तर शेवटपर्यंत राहत नाही. हातामध्ये डिग्रीचं सर्टिफिकेट येऊन जातं, द सक्सेसफुली कम्प्लिटेड डिप्लोमा असू किंवा डिग्री असू दे, आणि मुलाचं नाव असतं, असं सर्टिफिकेट असतं. पण अशा प्रश्नांची उत्तर त्यांना कधी मिळालेली नसते, बिकॉज त्यांना कधी तसं योग येत नाही, तसं शिकवायला कोणी मिळत नाही की हे का असतं. फक्त पुस्तकात वाचून वाचून आणि प्रोग्राम वाचून वाचून लिहून म्हणजे तुम्ही कम्प्युटर इंजिनियर जर होणार आणि सक्सेसफुली इंडस्ट्रीमध्ये जर जाणार तर हे स्वप्न बघणं सोडून द्या आता. सो लेट मी
start the discussion on what is programming, what are programming languages, अशी काही प्रश्न आहे. आणि इव्हन त्या लँग्वेजेसला लँग्वेजेस का म्हणतात? C, C++, Java, Python, why they are called as languages? असा प्रश्न विचारला तर? कधी विचारला होता तुम्हाला असा प्रश्न कोणी आतापर्यंत? मग आता आपण बोलतोय, आपण गप्पा मारतोय म्हणजे कसं? दोन लोक कशी गप्पा मारतात? गप्पा मारायला लागतं काय? जे कालच्या लेक्चर मध्ये होतं त्यांनी मुळीच बोलायचं नाही आज. जे माझी जुनी विद्यार्थी असतील, जे माझे जुने स्टुडंट्स आहेत, ज्यांनी माझ्याकडे शिकलेले आहेत, समजा असे एक दोन असतील तर त्यांनी पण बोलायचं नाहीये. ते टोटली न्यू आहे तिथं. अशा मुलांनी फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची. माझा पहिला आणि एकदम साधा सिंपल प्रश्न विचारतो, मला मराठीतच उत्तर पाहिलं, मला कधी इंग्लिश अजिबात नका माझ्या पुढे फाडू तुम्ही. आपल्याला गरज नाही त्याची. टेक्निकल इंजिनिअरिंग टेक्निकल असते. टेक्निकल म्हणजे नॉट द लँग्वेजेस. टेक्निकल मीन्स हाऊ आर यू एबल टू इम्प्लिमेंट इट. दॅट इज टेक्निकल. मराठीत बोलला तरी चालेल. माझा प्रश्न, दोन लोकांना गप्पा मारायच्या आहेत, पहिली गरज काय आहे? कसं काय गप्पा मारू शकतात? कशाच्या बेसिस वरती गप्पा मारतील? व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट? एनीबडी जस्ट रेज युअर हँड. लँग्वेज, भाषा. येस, 100%. दोन लोकांना बोलायचं असेल तर भाषा लागेल ना मुलांना. ते आपण पुरात हे की तेव्हा भाषा नव्हती, हातवारे करून बोलायची. अरे भाषा लागते आता. येस. So the first requirement, there must be a language so that the two people can communicate with each other. गप्पा मारू शकतात. दुसरी गरज आहे ना अजून. समजा भाषा दोघांना येत आहेत पण दोघांना तरी सुद्धा कम्युनिकेट करता येत नाहीये, म्हणजे दुसरी गरज काय? व्हॉट इज द सेकंड रिक्वायरमेंट इफ दे वॉन्ट टू कम्युनिकेट विथ इच अदर? एनीबडी? नवीन स्टुडंट्स आहेत माझ्यासाठी, बिकॉज आय वॉन्ट टू चेक. हा, दोघांना दुर्वेश दोघांना समजायला पाहिजे. हा बरोबर, जवळजवळ समजायला पाहिजे म्हणजे नेमकं काय म्हणतो दुर्वेश तू? दुसरी गरज अजून काय लागेल जर त्यांना छानपैकी बसून गप्पा मारता येतील? एनीबडी? सारखी असायला पाहिजे दोघांची. नाही तर एक बोलतो मराठी आणि एक बोलतो इंग्लिश. भाषा तर दोघांना येत होत्या तरी कम्युनिकेशन झालं नाही का? दोघांच्या भाषा वेगळ्या आहेत. म्हणजे दुसरी गरज काय होती? भाषा पाहिजे दोघांच्या, तर ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करून छानपैकी तासन तास गप्पा मारू शकतात. बरोबर? मग आता जर कम्युनिकेशन करायचं असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली म्हणजे भाषा आणि दुसरी म्हणजे ती भाषा दोघांना सारखीच यायला हवी. बरोबर? चला, आणि मग झालं, गप्पा मारलं, तासन तास गप्पा मारल्यानंतर घरी निघून गेले, जेवण करून झोपून गेले असतील, व्हॉट एव्हर इट मे बी. आता आपण एक सेकंड सिच्युएशन क्रिएट करूयात. परत दोन लोक भेटली, पुन्हा वेगळी असतील, आता ती जाऊ द्या, गेली, ती झोपली. ती दोघांना भाषा येतात पण दोघांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, आता सारख्या नाहीयेत. आणि तरी सुद्धा त्यांना कम्युनिकेट करायचंय. मग आता काय पर्याय असू शकतो? दोघांच्या भाषा वेगळ्या आहेत पण कम्युनिकेट करायचंय, काही पर्याय कुणाला सांगता येईल? न्यू स्टुडंट्स, त्यांना बोलायचं असेल, भाषा वेगळ्या असतील तरी बोलायचं असतील, ते दोघं काय करतील माहितीये का? एका तिसऱ्या व्यक्तीला शोधून आणतील, कुठून पण किडनॅप करून घेतील, मे बी व्हॉट एव्हर इट मे बी, पण शोधून आणतील. ज्याला दोघांच्या भाषा येतात, इंग्लिश पण आणि मराठी पण. आता इंग्लिशचा व्यक्ती इंग्लिश मध्ये बोलतो, हा मधला जो आहे ना, ज्याला दोघांच्या भाषा येतात, हा ते इंग्लिश ट्रान्सलेट करतो आणि मराठीवाल्याला सांगून देतो मराठीमध्ये. समजलं त्याला? बोलतो पण हा ट्रान्सलेटर ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतो आणि इकडच्या सांगतो. झालं. काही असे ना, आपण दोघांमध्ये कम्युनिकेशन होतंय आता. आणि हे काम केलंय त्या ट्रान्सलेटरने. Now let us come to the computers. चला प्रोग्रामिंगला रिलेट करूयात आता ह्या एक्झाम्पलला. सपोज इफ
I have a computer. कम्प्युटरला जो व्यक्ती वापरतोय त्याला युजर म्हणतात प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये. आता मी माझा लॅपटॉप युज करतोय, सो आय एम द युजर ऑफ दिस लॅपटॉप. जर तुम्ही तुमच्या लॅपटॉप समोर बसलात काही काम करतायत तर तुम्ही त्या लॅपटॉपचे युजर आहात, म्हणजे कम्प्युटरला जो वापरतो त्याला युजर म्हटलं जातं. सो हा जो कम्प्युटर आहे, अंडरस्टँड, माझी ड्रॉइंग एवढी खास नाहीये पण अज्युम करा की हा कम्प्युटर आहे आणि याला यूज करणारा एक युजर इकडे बसलेला असेल जो त्याला यूज करतोय, युजर. बरोबर. कम्प्युटर्स कशासाठी बनवले गेलेत मुलांनो? कम्प्युटर्स ही माणसांनी बनवलीये त्यांची कामं करून घेण्यासाठी. द कम्प्युटर इज ऍक्च्युअली वर्किंग फॉर द ह्युमन बीइंग्स. कम्प्युटर हा आपण का बनवलाय? बस झोपेतून उठले आणि यार आज कम्प्युटर बनवून टाकलं असं होतं का? काहीतरी कारण असेल ना. का वापरतोय कम्प्युटर आपण? टू परफॉर्म अवर टास्क. आपली कामं कम्प्युटर कडनं करून घेण्यासाठी आपण कम्प्युटर बनवलेला असतो. बरोबर. कुठलंही काम. The computer is able to perform any task given by the user. That's why it is called as computer. मग कुठलंही काम तो करू शकतो. बरोबर. आता काम करून घ्यायची म्हटली म्हणजे समजा माझ्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे, मला बाहेर आता पावसाळा सुरू म्हणजे उन्हाळाच लागला पण समजा पावसाळा सुरू होणार आहे आणि मला माझ्या घरासमोर काही रोपं लावायची. मी एका माणसाला बोलवलं, मग तो माझ्यासाठी काम करणार आहे. काय करेल तर खड्डे करून त्याच्यामध्ये छान छान रोपं लावून देणार होता. तो आला, त्याने विचारलं सर काय करायचंय? त्याने विचारलं मला. मग मी त्याला सांगितलं की असं असं करायचंय. मी त्याला काहीतरी सांगतोय, मी त्याच्याकडे काम करून घेतोय म्हणजे मी काय केलं, मी त्याला इन्स्ट्रक्शन्स दिली. माझी इन्स्ट्रक्शन्स घेतल्यानंतर त्याने त्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करून ती कामं मला करून दिली. तसाच तर कम्प्युटर असतो. कम्प्युटर आपली कामं करून देईल पण कधी? जादू आहे का की मनामध्ये विचार करायचा आणि तुमचं कम्प्युटर ते सगळं करून देईल तुम्हाला? असं असतं का कधी? अजून तरी नाही. फ्युचर मध्ये असू पण शकतं, टेलिपॅथी वगैरे वॉट एव्हर इट मे बी. पण कम्प्युटर कडनं काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला कम्प्युटरला सांगावं लागेल. सांगणं म्हणजे इन्स्ट्रक्शन्स द्यावी लागतील. ते दिलेले इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटर फॉलो करेल आणि तुम्हाला तुमचं काम करून देतो. आता मग इथं एक कम्प्युटर आहे, एक युजर आहे, म्हणजे हा युजर कम्प्युटर कडनं काम करून घेणे. कम्युनिकेशन काय होणार आहे दोघांमध्ये आता? कम्युनिकेशन. देयर मस्ट बी अ कम्युनिकेशन बिटवीन द युजर अँड द कम्प्युटर. युजर कम्प्युटरला जे काही सांगेल कम्प्युटर ते करून देणार आहे, म्हणजे युजर आणि कम्प्युटर मध्ये कम्युनिकेशन बनवायचंय. येते लक्षात तुम्हाला? हा युजर ह्या कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देईल आणि दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटर फॉलो करून तुम्ही दिलेलं काम पूर्ण करून देईल. एक मिनिट. म्हणजे इथं काय आहे? इथं युजर आणि कम्प्युटर मधलं कम्युनिकेशन आलं की नाही? आताच आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की नाही दोन लोकांमधलं कम्युनिकेशनचं, ते आता जरा इथं रिलेट करा बरं. अज्युम करा ही दोन लोक आहेत, हा पहिला आणि हा दुसरा, आणि ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन करायचं असेल म्हणजे दोन गरजा. द टू रिक्वायरमेंट. द फर्स्ट, दे बोथ नो सम लँग्वेज, अँड द सेकंड रिक्वायरमेंट, द लँग्वेज मस्ट बी सेम. सेम नसली तरी चालेल, आपण त्याचं पण सोल्युशन आधीच शोधून काढलेलं आहे. पण दोन कम्प्युटर मध्ये कम्युनिकेशन घडवायचं असेल तर भाषा यायला हवी दोघांना. नाउ लेट अस सी.
कम्प्युटरला कुठली भाषा येते रे पोरांनो? द कम्प्युटर नोज बायनरी लँग्वेज. बायनरी मीन्स झिरोज अँड वन्स ओनली. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. झिरोज अँड वन्स. दिस बायनरी लँग्वेज. पिक्चर क्लिअर आहे मुलांना? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? डू यू हेअर मी क्लिअरली? काही प्रॉब्लेम नाही. कम्प्युटरला बायनरी येते आणि फक्त बायनरी येते बरं का. तुम्ही सांगणार सर सी पण येते, सी प्लस प्लस पण, जावा पण, पायथॉन पण. सर हजारो लँग्वेजेस येतात कम्प्युटरला. मुळीच नाही. ज्याने शिकवलं असेल त्याला घेऊन या माझ्या समोर. नाही, कम्प्युटरला एकच लँग्वेज येते. जगामध्ये कुठेही जाऊन कुठलाही कम्प्युटर उचला, कम्प्युटरला फक्त एकच लँग्वेज येते, ती म्हणजे बायनरी लँग्वेज, झिरोज अँड वन्स. अरे बापरे, तुम्ही म्हणणार अरे कम्प्युटर तर फक्त बायनरी येते, मग आता कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देणार कशी काय आणि कम्प्युटर काम कसं करून देणार आपलं? लेट अस कम टू द युजर नाव. भाषा येते, आपल्या दोन रिक्वायरमेंट. भाषा तर आपण कम्प्युटरची भाषा समजून घेतली. आता युजरची भाषा तिला कुठली येते? तुम्ही म्हणणार सर युजरला तर मराठी येते, इंग्लिश येते, मल्याळम, कल्याळम, काय असेल ते. अरे पण ते कम्प्युटरला कळणार आहे का तुमच्या? नाही. पण लेट अस टॉक की युजरला भाषा यायला पाहिजे, ज्या भाषेच्या मदतीने तो कम्प्युटर सोबत कम्युनिकेट करू शकतो. मराठी, हिंदी, इंग्लिश चालणार नाही. करायचं काय? देअर कम द लँग्वेजेस. सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन, एक्सेट्रा. आता तुम्हाला कळेल यांना लँग्वेजेस का म्हणतात. कंटिन्यू करतोय मी. यांना लँग्वेजेस का म्हणतात ते कळेल तुम्हाला आता. मग समजा युजरला कुठली भाषा येते, आता अज्युम करा की सी लँग्वेज येते. आपण फक्त एकच घेऊया, ती नाही येत मी. भरपूर आहेत अशा मग प्रोग्रामिंगच्या लँग्वेजेस. आज आपण सी बद्दल बोलतोय तर मी फक्त सी लिहितो. की समजा युजरला सी लँग्वेज येते. आता इथं जसं उदाहरण सांगितलं होतं की ह्या दोन लोकांना कम्युनिकेट करायचं असेल तर दोघांना भाषा यायला पाहिजे. एकाला बायनरी येते तर एकाला सी लँग्वेज येते. अरे कम्युनिकेशन कसं होणार? पहिली रिक्वायरमेंट फुलफिल झाली होती, दुसरी फुलफिल नाही होते ना. भाषा वेगळ्या आहेत. सोल्युशन शोधलं होतं. काय लागेल? ट्रान्सलेटर्स. बरोबर. आता युजर आणि कम्प्युटर मधलं कम्युनिकेशन करून घ्यायचं असेल, जरी भाषा वेगळ्या असतील दोघांच्या, करून घ्यायचं असेल, ट्रान्सलेटर्स येतात. नाव देअर कम्स द ट्रान्सलेटर्स. आजपर्यंत तुम्ही वापरलं, प्रोग्रामिंग केली असेल, एक्झिक्यूट केले असतील. आय डोंट थिंक सो. 90% विद्यार्थ्यांना कधी शेवटपर्यंत माहितीच राहत नाही यांचं काम काय असतं. ट्रान्सलेटर्स. Sometimes they are also called as interpreters. आलं? सोल्युशनला आलो आता. दोघांची भाषा वेगळी वेगळी आहे, पण कम्युनिकेशन करून घ्यायचं असेल तर एक असा व्यक्ती शोधून आणा. जस्ट एक्झाम्पल म्हणून व्यक्ती नाही येते पण सांगतो की त्याला दोघांच्या भाषा येतात. मग शोधला ट्रान्सलेटर. त्याला दोघांच्या भाषा येतात, त्याला सी लँग्वेज पण येते आणि त्याला बायनरी पण येते. या ट्रान्सलेटरचा उपयोग करून हा युजर जे काही सी मध्ये बोलणार, लिहिणार, हा ट्रान्सलेटर त्याला बायनरी ट्रान्सलेट करतो आणि कम्प्युटर पर्यंत पोहोचवतो. कम्प्युटरला समजून जातं युजर काय इन्स्ट्रक्शन देतोय त्याला. कम्प्युटर ते काम करून सुद्धा घेईल. समजा कम्प्युटरने काही आउटपुट दिलं असेल, ते बायनरीत असेल. लक्षात ठेवा, कम्प्युटरचं आउटपुट बायनरीत असतं, पण ते बायनरीतलं आउटपुट ट्रान्सलेटर कडे येतं. हा ट्रान्सलेटर त्याला आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून आपल्याला दाखवतो आणि आपल्याला कळून जातं. देअर कम द ट्रान्सलेटर्स. दे आर द मेन bridge between the computers and the users.
Without them, it was not possible to program. Now, ह्या ट्रान्सलेटर्सला ऍक्च्युली लोक कंपायलर्स म्हणतात. लोक काय म्हणतात? कंपायलर्स. बट द कंपायलर इज नॉट अ प्रॉपर वर्ड. द प्रॉपर वर्ड इज ट्रान्सलेटर और इंटरप्रिटर. पण लोकांनी कंपायलर बोलायला सुरुवात केली. आतापर्यंत कंपायलर्स, आपण पण इथून पुढे आता कंपायलर म्हणूयात. पण ते कंपायलर्स म्हणजेच काय? ट्रान्सलेटर्स किंवा इंटरप्रिटर्स असतात, जे ह्या दोघांमधलं कम्युनिकेशन करून देतात. लिहिला असेल, त्याच्यामध्ये एक्झिक्यूट केला असेल, तर तुम्हाला त्याचं मेन काम काय आहे तुम्हाला आजपर्यंत समजा माहिती नसेल, तर आता माहिती पडलं असेल की कंपायलरचं मेन काम काय असतं ऍज अ ट्रान्सलेटर म्हणून. म्हणूनच तर शक्य झालं, नाही तर बायनरी शिकावी लागली असती तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये. सगळं झिरोज आणि वन मध्ये लिहायचं पॉसिबल झालं असतं का? इव्हन तुमचं फर्स्ट नेम जरी तुम्ही बायनरीत लिहून दाखवलं ना, तरी मी म्हणून गेले, अरे वा, व्हेरी गुड. इट्स वॉज नॉट सो इझी टू लर्न द बायनरी. पण हे सोपं झालं त्या कंपायलर्स मुळे. प्रत्येक लँग्वेजचा स्वतःचा कंपायलर असतो. सी असू द्या, सी प्लस प्लस साठी मोस्टली भरपूर कंपायलर्स आहेत. बेसिक टर्बो वापरले जातात. डेव सी प्लस प्लस आहे, भरपूर आहेत. तो प्रत्येक लँग्वेजेस साठी कंपायलर्स असतात. जावासाठी कंपायलर्स असतात, पायथॉन साठी कंपायलर्स असतात. बिकॉज वी नीड द ट्रान्सलेटर्स. बिकॉज आपण कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहिला, पण आपला प्रोग्राम कम्प्युटरला कळणार नाही, त्यासाठी ट्रान्सलेटरच लागेल, जो आपण सांगितलेलं, आपण लिहिलेला प्रोग्राम बायनरीत कन्वर्ट करून देतो कम्प्युटरला. आता कळतंय तुम्हाला की तुम्ही जे शिकत होता आतापर्यंत, सी म्हणा, सी प्लस प्लस म्हणा, जावा, पायथॉन, यांना लँग्वेजेस का म्हणतात? वाय दे आर कॉल्ड एज लँग्वेजेस? असा प्रश्न जेव्हा इंटरव्ह्यूला विचारला जातो, मुलगा एकतर म्हणतो सर लँग्वेजेस आहेत म्हणून लँग्वेजेस म्हणतात. माय पर्सनल एक्सपिरियन्स, मी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. आय वर्क इन इंडस्ट्री फॉर अ लॉंग टाइम and I attended the interviews of lot of students, so I have that experience. आणि मुलांची अशीच उत्तर असतात, सर लँग्वेजेस लँग्वेजेस असतात, त्यांना लँग्वेजेस म्हणतात, आम्हाला असं शिकवलं गेलं की लँग्वेजेस लँग्वेजेस असतात. अरे हे उत्तर थोडी आहे. तुम्हाला कळलं लँग्वेजेस का म्हणतात? व्हाय दीज आर कॉल्ड एज लँग्वेजेस? बिकॉज by using these we are going to communicate with the computer. Because जिथं कम्युनिकेशन आलं तिथं लँग्वेज असायला पाहिजे. बरोबर आहे ना? जिथं कम्युनिकेशन आलं तिथं लँग्वेज असायला पाहिजे. आणि यांच्या सोबत सी म्हणा, सी प्लस प्लस, जावा यांना उपयोग करून आपण कम्प्युटर सोबत कम्युनिकेट करतोय. कम्युनिकेशन करण्यासाठी वापरले जात आहेत, म्हणून यांना लँग्वेजेस म्हणतात. as these are used for the purpose of communication between the user and the computer, they are called as languages. आलं? बरं, प्रोग्रामिंग काय असते मग? मी ते उदाहरण दिलं होतं की माझ्याकडे एक व्यक्ती आला, मला काही रोपं लावायची होती. मी त्याला सांगितलं इंग्लिश मध्ये जर बोलायचं झालं की असं असं मला करून द्यायचंय, तो करून देतो. कम्प्युटर कडनं पण काम करून घ्यायचंय ना, आणि भरपूर कामं करून घ्यायची असतात, म्हणजे कम्प्युटरला आपण इन्स्ट्रक्शन्स द्यावी लागतील. प्रोग्रामिंग म्हणजे काय? इट इज अ वे टू गिव्ह द इन्स्ट्रक्शन्स टू द कम्प्युटर्स. कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्याची जी पद्धत आहे ना, तिला प्रोग्रामिंग म्हणतात. व्हॉट इज प्रोग्रामिंग असा प्रश्न जर कोणी विचारला ना तुम्हाला, काय येडा हा का प्रश्न झाला का? हो, हाय लेवल कंपनीज मध्ये अशीच येड्यासारखी प्रश्न विचारले जातात, आणि मुलं येडे होऊन बाहेर येतात आणि काय येडा वगैरे काही विचारतो नाही.
तुम्हाला मोठे मोठे पॅकेजेस ते देत आहेत म्हणजे काय ते येत का? दे आर द एक्सपर्ट्स इन देअर फील्ड्स. व्हॉट इज प्रोग्रामिंग? आलं लक्षात तुम्हाला? व्हॉट इज प्रोग्रामिंग? इट इज अ वे टू कम्युनिकेट विथ द कम्प्युटर्स. कम्प्युटर सोबत कम्युनिकेशन करण्याची जी पद्धत आहे ना, तिला आपण प्रोग्रामिंग म्हणतो. व्हॉट इज अ प्रोग्राम? प्रोग्राम म्हणजे काय? सॉरी, एक्सक्यूज मी. म्हणजे काय? तर प्रोग्राम म्हणजे काय? सॉरी. प्रोग्राम मध्ये असे असंख्य इन्स्ट्रक्शन्स असतात. एक इन्स्ट्रक्शन देऊन थोडी थांबतो आपण. हे पण कर, ते पण कर, ते पण कर, सगळं कर. हे जे सगळं कर आहे ना, तसं आपण ह्या कम्प्युटरला सांगतो बाबा हे कर, ते कर, ते कर, सगळं कर. असे असंख्य इन्स्ट्रक्शन जेव्हा मी एका ग्रुप मध्ये ठेवतो ना, त्याला प्रोग्राम म्हणतात. व्हॉट इज प्रोग्राम? So program is a collection of number of instructions grouped together. नुसतं वाचलं असेल, पाठ केलं असेल, पण अर्थ तुम्हाला माहिती नसेल मे बी, पण कळला आज. अशा असंख्य इन्स्ट्रक्शन्स जेव्हा कम्प्युटरला एका सोबत दिल्या जातात ग्रुप करून, त्याला आपण प्रोग्राम म्हणतो. त्याला आपण प्रोग्राम म्हणतो. सो लेट अस कंटिन्यू. पुढे जाऊयात आपण. लेट अस नो. पुढे आहे टाइप्स ऑफ. आता बघा, प्रोग्राम झाले, प्रोग्राम साठी लँग्वेजेस लागतात. इथपर्यंत कळलं तुम्हाला? लँग्वेजेस का म्हणतात, प्रोग्रामिंग काय असते, प्रोग्राम काय असतो, या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला कळल्या. पुढे जाऊयात. आता थोडस टेक्निकली प्रोग्रामिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये येऊयात. हे तर सिलेबसच्या पलीकडचं होतं, मला फक्त अर्थ समजून दिला मी. हाच तर खरा अर्थ असतो. जेव्हा तुम्ही कम्प्युटर मध्ये ऍडमिशन घेतात, डिग्रीला असू द्या, डिप्लोमाला असू द्या, कुठेही, तुम्ही जेव्हा तुमचं पहिलं पाऊल तुमच्या वर्गात ठेवतात, क्लासमध्ये ठेवतात, पहिल्या दिवशी हेच शिकवायला पाहिजे. कोणी शिकवत नाही. नोबडी इज इंटरेस्टेड. व्हेरी फ्यू पीपल आर इंटरेस्टेड ऍक्च्युअली. असं नाही की नोबडी म्हटल्यापेक्षा खूप कमी लोक इंटरेस्टेड असतात. आणि म्हणूनच चांगली मुलं, हुशार मुलं कुठेतरी अडकतात, अडकून जातात. ह्या गोष्टी बेसिक आहे. इथूनच सुरुवात व्हायला पाहिजे शिकवण्याची. तर सो वी स्टार्टेड. चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून दिलं. आता आपण थोडं कम्प्युटर इंजिनिअरिंग कडे, प्रोग्रामिंग कडे अजून वळूयात. लेट मी रब दिस.